आईला नेहमीच एक टेन्शन असतं. मुलं भाजी-पोळी खात नाही आणि मुलांच्या टिफिनमध्ये काय देऊ? आणि फ्रिजमध्ये थोड्या-थोड्या भाज्या आहेत, त्या भाज्यांचं मी काय करू? आज आपण त्याच भाज्या वापरून बनवणार आहे हेल्दी, टेस्टी, पौष्टिक असा स्टफ परोठा आणि त्या परोठाबरोबर खाण्यासाठी कांद्याची आंबट-गोड, चटपटीत अशी चटणी. ही चटणी करायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी लागते बरं का. एक गरम-गरम हे परोठे आणि त्याच्यासोबत ही चटणी. वॉव! खूपच मस्त. आणि तुम्ही आठवड्यातनं जरी एकदा जरी हा परोठा मुलांच्या टिफिनमध्ये दिला, मुलं टिफिन तर संपवून येतीलच येतील आणि तुम्हाला आल्यानंतर पुन्हा म्हणतील, की "मला उद्या परत हा परोठा मला टिफिनमध्ये बनवून देशील का आई?" आता हा परोठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, त्या चवीनुसार मीठ आणि त्यात थोडं-थोडं पाणी घालून आपण चपातीचा आटा कसा मळतो तसाच मळायचा आहे. थोडंसं तेल लावून झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. आता आटा भिजतोय तोपर्यंत इकडं मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. एक सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. एक टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे. गाजर खिसून घेतलेला आहे. 2 चमचे स्वीट कॉर्न असं बॉईल करून घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पनीर. आता मुलांना पनीर तर खूप आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं बरं का. आणि अजून टेस्टी होण्यासाठी हा परोठा त्याच्यामध्ये घालायचं आहे चीज. चीज आणि पनीरमुळं हे सारण आपलं ओलसर होतं बरं का आणि मस्त असं त्याला थोडंसं हलकंसं बाइंडिंग येतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. बघा, आपलं हे परोठ्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार आहे आणि बघा, हा आपला हेल्दी आणि पौष्टिक असा परोठा बनणार आहे. हा परोठा कोण खाणार नाही हो? सगळ्यांनाच आवडीने खातील बरं का. तर नक्की बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे. आता हे सारण दिसायलाच किती छान दिसतंय. आता या सारणाव परोठ्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला बनवायची चटणी. तर मी एक कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा कांदा तुम्हाला बारीक करायचा आहे. तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता. तर बघा, कांदा कट केलेला आहे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. थोडासा गूळ घातलेला आहे. थोडंसं सेंधव मीठ घातलेलं आहे आणि थोडं जिरं पावडर घातलेलं आहे. थोडं साधं मीठ घातलेलं आहे आणि चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि साधं पाणी पण मिक्स केलेलं आहे. हे चांगलं मिश्रण मिक्स करायचं आहे. बघा, आपली अशी आंबट-गोड चटपटीत अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे. खूप टेस्टी लागते. आता छोटासा असा गोळा तोडून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला आता हे 1 चमचा ते 1.5 चमचे इतकं सारण घ्यायचं आहे. आता हा परोठा आपण छोटा बनवणार आहे. खूप असा मोठा परोठा नाही बनवायचा. कारण हा परोठामध्ये सारण असं मोठा परोठा लाटता येत नाही. छोटाच परोठा बनवायचा आहे. बघा आणि असं मोदकासारखं वरचा आटा एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे. कारण मुलांना छोटे परोठे खायला खूप आवडतात. ते दिसायला पण छान दिसतात आणि त्यामुळे ते आवडीने पण खातात आणि हलक्या लाटाने हाताने लाटायचे बरं का. हे अगदी हलक्या हाताने, नाहीतर तो फाटू शकतो परोठा. बघा, किती मी हलक्या हाताने लाटते तरी ते बेलण्याला थोडंसं हे करते. थोडंसं पीठ टाकायचे वरून बघा, असा छोटासा गोलसा असा परोठा मी लाटून घेतला. आता बघा, परोठा माझा लाटून झालेला आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. एका वेळेस मी हे छोटे असल्यामुळे 2 परोठे पण भाजायला घेतलेले आहेत. आता तवा मिडियम गरम करून घ्यायचा. त्याच्यावरनं आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर घालू शकता, तूप घालू शकता किंवा तेल पण लावू शकता.
मी आता बटर घातलेलं आहे आणि थोडं तवा हलवायचा आहे म्हणजे बटर त्या परोठ्याखाली गेलं जाईल आणि आपला परोठा करपणार नाही. बघा असे पलटी मारून घ्यायचे. आता दोन्ही बाजूला मस्त असा खरपूस असा परोठा भाजून घ्यायचा. वरून पण पुन्हा बटर लावायचं आहे. कारण परोठ्याला जर बटर लावला, कुठलाही परोठा बटर लावलेला खाल्ला ना, खूप टेस्टी लागतो आणि त्याची टेस्ट पण एक वेगळीच लागते. खूप भारी वाटतं खायला. बघा दोन्ही बाजूने कलर किती खरपूस भाजला आहे. दोन्ही बाजूने असा खरपूस कलर पण किती छान आलेला आहे. बघा आपले स्टफ परोठा तयार झालेला आहे. ही कांद्याची आंबट-गोड चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. चला गरमागरम ही चटणी आणि हे हेल्दी पौष्टिक असे स्टफ परोठे तयार आहेत. तर चला आपण खाऊन बघूया टेस्ट कशी लागते. बघा, मी खाऊन बघितलं खूप टेस्ट लागते. तर हा पराठा तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा आपण असंच भेटणार आहोत नवीन-नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.